तर आज मस्त असं वातावरण झालेलं होतं आणि पाऊस आणि ऊन असं दोन्ही सोबत होतं. तर आमच्या लहानपणी काय म्हणायचं आम्ही की चिमणा-चिमणीचं लग्न आहे म्हणून असं पाऊस आणि ऊन येतोय म्हणून. तर तुम्ही काय म्हणायचं ते मला नक्की सांगा. आणि असं वातावरण बघायला खरंच खूप छान वाटतं. पाऊस आणि ऊन थोडा-थोडा येत असतो ना, तर त्यावेळेस. आणि असं वातावरण झालं आहे म्हटल्यावर चहा तर एकदा झालाच पाहिजे. मी काही एवढी चहा लवर नाही आहे. पण असं वातावरण झालं होतं म्हटलं चला दूध काही नव्हतं, पण चला आपण ब्लॅक टी तर करून घेऊयात. म्हणजे मस्त वाटतं पावसाकडं बघत बघत असं चहा पिला ना, तर थोडंसं छान वाटतं आणि गरम गरम पावसाळ्यामध्ये खायला पण भारी वाटतं म्हणून आणि प्यायला पण भारी वाटतं म्हणून म्हटलं चला आज चहा बनवूया आपण. आणि मग चला म्हटलं नाश्त्यासाठी आपण ना भोपळ्याची भजी बनवूया. कारण यांनी भोपळा आणला होता भाजीला, दुसरं काही नव्हतं, भाजीच बनवणार होते. पण हे बोलले की नको भाजी नको बनवू, आता असं पाऊस येते थोडा थोडा तर तू भजीच बनव, कारण त्याची भाजीपेक्षा भजी खूप छान लागतात. तर हे बघा अशी एवढी काय झाली होती सगळी भजी. आणि जर तुम्हाला लगेच खायची असतील ना तर सोडा नका घालू, आणि जर थोड्या वेळाने खायची असतील ना तर सोडा घाला, म्हणजे छान लागतात ते. आणि मग सगळं काम आवरल्यानंतर, आणि पाऊस काय जास्त वेळ थांबत नाही असाच दररोज येतो, पण थोडा थोडा येतो 10-15 मिनटं आणि जातो लगेच. तर दुपारी ऊन पडलं होतं, तर म्हटलं हे फ्रीज असंच माझं राहिलं होतं आतून साफ करायचं, तर म्हटलं तेच पुसून घेऊयात आणि सगळे स्वच्छ पण करून घेऊयात घासून वगैरे. कारण शंभू कसं खेळत खेळत काही टाकतो करतो, मुलांचं लहान मुलं असले की असं करतात. तर त्याने पण असं थोडंफार घाण केलेलं होतं सांडून वगैरे काही. तर तेच आता सगळं घासून घेतलं मी आणि उन्हाला वगैरे ठेवून दिलं, म्हणजे लगेच वाळतं ते आणि याला जास्त वेळ काय लागत नाही वाळायला. तो झोपला होता तेव्हा, तोपर्यंत म्हटलं चला हे सगळं घासून घेऊया, नाही तर ते हे पण त्याला खेळायला लागतं. तर हे बघा असं स्वच्छ वगैरे पुसून घेतलं फ्रीज मी, आणि मस्त असं असं दिसते बघा आता क्लीन मस्त. आपल्याला पण छान वाटतं असं बघायला. तर असं मी 15 दिवसातून ते पुसून घेत असते. तर आता ना भाजीला काहीच नव्हतं, भोपळा होता त्याची पण मी भजी बनवली होती. तर म्हटलं चला ही रेसिपी बनवूया आपण. तर हे ना मला खूप आवडते, आमच्या दोघांना पण खूप आवडते आदनवड्या. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.